गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अतिवृष्टीमुळे शेतातील पिकं नष्ट होऊन 10 दिवस उलटले, जनावरही गेली, घरादाराचंही नुकसान झालं। त्यामुळे नेमकी किती मदत मिळेल यावरून आजच्या कॅबिनेटकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या। मदतीसंदर्भातील कॅबिनेटमध्ये चर्चा झालीही, पण सरकारनं नेमकं काय ठरवलंय पाहूया। पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे। कॅबिनेटच्या बैठकीतून नुकसान भरपाईची घोषणा होईल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते। मात्र अद्याप पूर्ण नुकसानाची माहिती आली नसून पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा होणार आणि दिवाळी आधी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्यासोबतच ओला दुष्काळ समजून दुष्काळाच्या सवलतीही लागू करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला। ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्वरित मदत मिळावी म्हणून शेतकरी वाट बघतोय। अजूनही शेतात पाणी साचलंय, सोयाबीन पूर्ण वाया गेलाय। त्यात धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती स्टेट बँकेकडून कर्जाच्या वसुलीच्या नोटीस सापडतायत। खायला काही नाही तर कर्ज कुठून भरणार? शेतात भिजलेला सोयाबीन घेऊन जा असा आक्रोश संजितपूर गावातील शेतकऱ्यांनी केलाय। मग सरकारने आमच्या जमिनी घेऊन जावे, त्या जे सोयाबीन आहेत शेतात ते बँकेनं यावं, काढावं आणि घेऊन जावं। आमच्या समोर आता दुसरा काही पर्याय राहिलेला नाही। आणि तलाठी सुद्धा आमच्या गावाला म्हणजे एक श्राप मिळाल्यासारखा मिळालेला आहे आणि त्यांनी आजपर्यंत पंचनामे केलेले नाहीत। बँकवाले काय पैसे भरा म्हणतात, कसं भरायचं पुन्हा? काय सगळी अडचणच आहे ना शेतकऱ्यासाठी। 2 महिने सोयाबीन आहे का काही निघते का शेतात? शेतात अजिबात निघत नाही, सगळं उगवून आलंय शेंड्याला सोयाबीन, सगळं कर आलेत सगळे सोयाबीनला। शासनाला म्हणावं सोयाबीन काढून घेऊन जा म्हणावं तो सगळं। शेतकऱ्याचे खाते होल्ड केले आहेत, ज्यांचा शेतकऱ्याची पगार असेल, निराधाराच्या पगारी असलेल्या किंवा घरकुलाचे काही हप्ते पडलेत ते पण होल्ड केले आहेत मॅनेजरनी। या संकटात पुन्हा कर्ज तर भरू शकत नाही, माफी केली तर कस तरी शेतकरी उभा राहील ना, कुठंतरी उभा राहील। हिंगोलीतही हीच स्थिती आहे। पीक कर्ज भरलं नाही म्हणून शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलाय। अतिवृष्टीनंतर खात्यातील पैसे काढण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत येत आहेत। गेल्या वर्षी नाफेडला विकलेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले, पण आता तेही पैसे काढण्यासाठी पीक कर्जावर बोट ठेवून अटकाव करण्यात आला। सर, आमची समस्या, आम्हाला पैसे पाहिजे होते। मॅडमचं म्हणणं आहे की तुमच्या खात्याला होल्ड लावलेला आहे, तुम्ही औरंगाबादमधून तुम्ही पैसा देऊ शकत नाही। होल्ड लावला म्हणजे काय केलं? म्हणजे खाते बंद केलेलं आहे। बरं, कशाची रक्कम, तुमचे कशाचे पैसे होते? पैसे सोयाबीनचे आहे सर, नाफेड मधलं सोयाबीन दिलं तर मी 24 सालचं 2024चे पैसे। हो, माझ्या पण खात्याला याने होल्ड लावलेला आहे आणि मी गेले 3 महिने झाले बँकमध्ये यायलो। माझे वडील दवाखान्यामध्ये होते सर, मी दुसऱ्याकडून पैसे घेतलेले होते उसने की बा तुला 1 महिन्यामध्ये मी देतो, की या सरांनी सांगितलं होतं की तुम्ही चालू होऊन जाईल तुमचा अकाउंट, तुम्ही एक अर्ज लिहून द्या। मी अर्ज पण लिहून दिलेला आहे, पण काहीही नाही। म्हटलं माझे वडील दवाखान्यामध्ये, ते आज मॅनेजर नाही आले बँकमध्ये, नाही तर तुम्हाला पण त्यांच्या समोर नेला असतं मी। तुमचे कशाचे पैसे होते आलेले? ते मी सोयाबीन विकलं होतं सर नाफेडमध्ये 2024 मध्ये। अशा नोटीस देणाऱ्या बँकांच्या कर्मचाऱ्यांना बदलून काढा असा संताप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। तर बँकांना वसुली करू देणार नाही असे आदेश देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। धाराशिवमध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे आणि तिथे जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील
तर या बँकवाल्यांना बदलून काढा आणि सरकारचा माणूस असेल त्याला ठोकून काढा. कायदा हातात घ्या. आता लाज वाटत नाही काय? ज्यावेळेस आता ही इतकी मोठी परिस्थिती वाईट झाली असताना बँकेचे अधिकारी वसुलीसाठी जातातच कसे दरवाजात? आणि सरकार काय झोपलं आहे काय? यांना आता तिकडे लक्ष नाही काय? किमान तर बँकांना पत्र तरी काढा, आदेश काढा की कोणी सक्तीची कर्ज वसुली करू नका म्हणून. एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी, आणि त्याही नोटिसेस जुन्या आहेत, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय. तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकं वाया गेली. एवढंच काय, शेतातील मातीही खरडून निघाली, जनावरं गेली, घरांचं नुकसान झालं. अशा स्थितीत सरकारी मदतीची आवश्यकता असतानाच शेतकऱ्यांच्या हाती वसुलीच्या नोटिसा पडत असतील आणि खात्यातील पैसे काढू नये म्हणून होल्ड लावला जात असेल तर सरकारनं त्वरित अशा बँकांना सक्त ताकीद देऊन शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. धाराशिवहून श्रीराम क्षीरसागर, हिंगोलीहून अमित चेंडकेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.